श्री स्वामी समर्थ श्री स्वामी कार्यसिद्धी या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत। स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या मनातील सगळ्या इच्छा पूर्ण होत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। दिवाळी सण आपल्या सर्वांच्याच जीवनात आनंदाचे क्षण घेऊन येत असतो। आपण वर्षभरामध्ये या सणाची आतुरतेने वाट पाहत असतो। त्यातल्या त्यात म्हणजे लक्ष्मीपूजन आपल्या सगळ्यांचं आवडतीचं, कारण आपल्या घरात लक्ष्मी आगमन करणार असते। या लक्ष्मीचं स्वागत आपण आधीच 15 दिवस करत असतो। म्हणजेच काय तर बघा, आपण आपल्या घरातील साफसफाई करत असतो। घरातील जे काही केर कचरा घाण आहे हे आपण काढत असतो। कशासाठी तर आपली लक्ष्मीचं आपल्या घरात आगमन होणार आहे, तिला आपल्या घरात कुठेही घाण कचरा दिसू नये म्हणून आपली तयारी चालू असते। तर बघा, या लक्ष्मी पूजनाच्या दिवशी ज्यांच्या घरात ही कामे केली जातात त्यांच्या घरात अखंड लक्ष्मी नांदत असते। आणि ही एक चूक आहे, ते बरेच लोक करत असतात। त्याची संपूर्ण माहिती, ती चूक कोणती आहे किंवा या दिवशी आपल्याला आपल्या घरामध्ये कोणकोणती कामे करायची आहेत याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे। त्यासाठी व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा। जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा। शेजारील जे बेल आयकॉन आहे त्याच्यावर प्रेस करा, जेणेकरून इथून पुढचे जे काही माहितीपूर्ण नवीन व्हिडिओ येतील ते तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचले जातील। बघा, लक्ष्मी पूजन आहे 21 ऑक्टोबर 2025 रोजी। तर संध्याकाळी 6:10 ते रात्री 8:40 लक्ष्मी पूजनाचा मुहूर्त असणार आहे। या मुहूर्तामध्ये तुम्हाला लक्ष्मी पूजन करायचं आहे, सेवा करायच्या आहेत, मंत्र बोलायचे आहेत। या सर्व सेवा उपाय मंत्र तुम्हाला या वेळेमध्ये करायचे आहेत। बघा, या दिवशी अमावस्या असणार आहे आणि या अमावस्येच्या दिवशी आपल्याला साफसफाई करायची आहे। आपण साफसफाई या दिवशी केलीच पाहिजे। पण या दिवशी सुद्धा तुमच्या घरात थोडीफार धूळ असेल, अगोदर तुम्ही 15 दिवस तुमचं घर स्वच्छ केलं असेल, पण थोडीफार तरी तुमच्या घरामध्ये जी धूळ असेल ती धूळ तुम्हाला काढून टाकायची असेल। तुमचं फर्निचर असेल, थोडाफार कानाकोपऱ्यांमध्ये पडलेली धूळ असेल, ही सर्व लक्ष्मी पूजनाच्या दिवशी तुम्हाला याची साफसफाई करायची आहे। त्याच्यानंतर तुम्हाला लक्ष्मी पूजनाच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे। उठल्यानंतर ब्रश करण्याच्या अगोदर किंवा तोंड धुण्याच्या अगोदर तुम्हाला तुमच्या मुख्य दरवाजाचा जो उंबरठा आहे त्याच्यावर तुम्हाला पाणी शिंपडायचं आहे। रात्रभर आपल्या घरात जी साचलेली नकारात्मकता असते, जेव्हा आपण मुख्य दरवाजा उघडतो तेव्हा ती नकारात्मकता आपल्या उंबरठ्यावर जाऊन बसत असते। म्हणून आपल्याला आपला उंबरठा स्वच्छ करून घ्यायचा आहे। घरातील अलक्ष्मी आपल्याला बाहेर काढायची आहे आणि या लक्ष्मी पूजनाच्या दिवशी आपल्याला आपल्या घरात लक्ष्मीचं आगमन करायचं आहे। नंतर तुम्हाला आंघोळ करायची आहे। बघा, तुम्हाला सकाळी या दिवशी लवकरच उठायचं आहे, आंघोळ करायची आहे, मुख्य दरवाजा तुम्हाला पुसून घ्यायचा आहे। मुख्य दरवाजा पुसून घेतल्यानंतर तुम्हाला त्या मुख्य दरवाजाच्या बाहेर एक तरी दिवा लावायचा आहे। तुम्हाला तो दिवा असा लावायचा आहे की तो दिवा विझणार नाही, याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे। उंबरठ्यावर तुम्हाला हळदीचं लेपन करायचं आहे। जिथं तुम्ही पावले लावली आहेत उंबरठ्यांना त्याला तुम्हाला हळद कुंकू अक्षदा व्हायच्या आहेत। तुमच्या दाराबाहेर तुम्हाला छोटीशी का होईना पण सकाळी एक रांगोळी काढायची आहे। त्यानंतर बऱ्याचशा महिला रोज तुळशीला पाणी घालतच असतील, पण आपल्याला या दिवशी सुद्धा तुळशीला पाणी घालायचं आहे, हळद कुंकू व्हायचं आहे, सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे। त्या सूर्याला जे आपण अर्घ्य देणार आहे त्या पाण्यात तुम्हाला थोडंसं हळद कुंकू अक्षदा एक फूल टाकायचं आहे आणि सूर्याला या दिवशी नक्कीच अर्घ्य द्यायचं आहे। तुमच्या घरातील जी फरशी आहे ती तुम्हाला पुसून घ्यायची आहे। या दिवशी तुम्हाला फिनेलने नाही तर गोमूत्र, गंगाजल, हळद, मीठ याने तुम्हाला ही फरशी पुसून घ्यायची आहे। जेणेकरून जिथं कुठे आपल्या घराच्या कानाकोपऱ्यांमध्ये जिथे कुठे नकारात्मकता राहिलेली असेल ती सर्व पुसून जाईल। त्यामुळे आपल्याला याने फरशी पुसायची आहे।
तुम्हाला तुमचं देवघर स्वच्छ करायचं आहे। देवघर स्वच्छ केल्यानंतर देवांना अंघोळ म्हणजे अभिषेक घालायचा आहे, त्यांची विधिवत पूजा करायची आहे। तुमच्या घरात सकाळी आरतीसुद्धा झालीच पाहिजे। त्यानंतर घरात धूप दीप लावायचे आहे। दिवसभर तुमच्या घरात धूप दीप असेल अशी तुम्हाला त्याची काळजी घ्यायची आहे। त्यानंतर तुम्ही यूट्यूबला लावा किंवा टी व्हीवर तुम्हाला देवांचे स्तोत्र मंत्र तुम्हाला लावून द्यायचे आहे। विष्णू सहस्रनाम, व्यंकटेश स्तोत्र अशा ज्या काही सेवा आहेत बघा, जिथे विष्णू आहे तिथं माता लक्ष्मी ही असतेच, म्हणून आपल्याला विष्णू सहस्रनामाचं पठणसुद्धा करायचं आहे। पण दिवसभर तुम्ही तुमच्या टी व्हीवर किंवा मोबाईलला यूट्यूबवर हे लावून देऊ शकता। त्यानंतर तुम्हाला झेंडूंच्या फुलांचं तोरण तुमच्या दारावर लावायचं आहे। या दिवशी झेंडूंच्या फुलांना खूप मान असतो, त्यामुळे तुम्हाला झेंडूंच्या फुलांचं तोरण तुमच्या दारावर लावायचं आहे। त्यानंतर दोन बाजूला आंब्याचे तुम्हाला 2 टहाळे लावायचे आहेत। तुम्हाला तुमच्या घराचा जो मुख्य दरवाजा आहे त्याच्यावर एक उतारा करायचा आहे। बघा, हा उतारा कसा करायचा हे भरपूर जणांना माहिती असेल, पण काही जणांना माहिती नसेल। तर तुम्हाला एक नारळ घ्यायचा आहे। तो नारळ घेतल्यानंतर तुम्हाला जसं आपलं घड्याळ फिरतं तसं तुम्हाला 7 वेळा हा उतारा तुमच्या मुख्य दरवाजावर करायचा आहे आणि श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असं म्हणून जिथे कुठे कोणी म्हणजे जिथे तुम्हाला हा नारळ टाकायचा आहे तिथे कोणी जाणार नाही अशा ठिकाणी तुम्हाला हा नारळ टाकून द्यायचा आहे। त्यानंतर या दिवशी तुम्हाला गाड्यांचा सुद्धा उतारा करायचा आहे। तुमच्याकडे जितक्या गाड्या असतील तितक्या गाड्यांवर नक्कीच हा नारळाचा उतारा करा। आता आपल्या घरामध्ये आपल्याला किचनची सुद्धा पूजा करायची आहे, कारण याला सुद्धा खूप महत्त्व आहे। इथं आपण अन्न शिजवत असतो, त्यामुळे आपल्याला किचनची पूजा करायची आहे। तुमचा गॅस असेल, पाण्याचं भांडं असेल किंवा तुमच्या ओट्याची भिंत जिथे तुम्ही गॅस ठेवता त्याच्या समोरील भिंत याच्यावर तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे। पहिलं तर तुम्हाला तुपाने स्वस्तिक काढून घ्यायचं आहे, त्याच्यावर तुम्हाला हळदीने स्वस्तिक काढायचं आहे आणि त्याच्यावर कुंकाने स्वस्तिक काढायचं आहे। हे स्वस्तिक काढताना तुम्हाला मध्ये 4 टिंब, कडेला या बाजूला 2 रेषा, या बाजूला 2 रेषा असं पूर्ण स्वस्तिक तुम्हाला काढून घ्यायचं आहे। आता बघा, मेन म्हणजे या दिवशी तुम्हाला घरात शांतता टिकून ठेवायची आहे। बघा, आपण खूप साऱ्या सेवा करणार आहोत, खूप सारे उपाय करणार आहोत, पण जर तुमच्या घरामध्ये भांडणे होत असतील, क्लेश होत असेल, कलह होणार असेल तर या सेवा करून आणि सगळी सकाळपासून उठल्यापासून जी तुम्ही कामे करणार आहात ती कामे करून काही उपयोग होणार नाही। त्यामुळे या दिवशी तुमच्या घरामध्ये शांतता असलीच पाहिजे। आता बघा, लक्ष्मीपूजनाच्या दिवशी तुम्हाला सात्विक जेवण करायचं आहे। बऱ्याच जणांच्या घरामध्ये पुरणपोळी ही होत असते, पण काही जणांच्या घरामध्ये नॉनव्हेज हे बनवलं जातं। तर या दिवशी आपल्या घरामध्ये नॉनव्हेज होणार नाही याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे। या दिवशी तुळशीचं पान आपल्याला तोडायचं नाही। तुम्हाला आदल्या दिवशी तुळशीची पाने तोडायची आहेत। ती व्यवस्थित प्लॅस्टिकच्या किंवा आपलं सुती कापड असेल त्यामध्ये जर तुम्ही ठेवली तर ती टवटवीत राहू शकताल, पण या दिवशी तुम्ही तुळशीची पाने अजिबात तोडू नका। आता बघा, ती कोणती चूक आहे जी तुम्हाला करायची नाही, तर बघा, संध्याकाळच्या वेळेला आपल्या घरामध्ये आपल्याला झाडू मारायचा नाही। बघा, तुम्ही सकाळपासून ज्या काही सेवा करता, जे काही उपाय करता ते सर्व जेव्हा तुम्ही हा झाडू मारणार आहात, जेव्हा झाडून काढणार आहात तेव्हा जे काही तुम्ही केलेलं असेल त्याचं सगळं श्रेय जाणार आहे। त्यामुळे तुम्हाला झाडू हा मारायचा नाही। दुपारी 12च्या नंतर आपल्या घरामध्ये आपल्याला झाडू मारायचा नाही। बघा, तुमच्या घरात थोडीफार धूळ असेल, आता धूळ ही पडणारच आहे किंवा केर हा होणारच आहे, पण तुम्हाला तुमच्या हाताने किंवा एखाद्या कापडाने तो तुम्हाला पुसून घ्यायचा आहे, तो एकत्र करून ठेवायचा आहे, तो टाकून सुद्धा द्यायचा नाही आणि झाडू तर अजिबात मारायचा नाही। दुपारी 12च्या नंतर ते संध्याकाळी 12पर्यंत आपल्याला अजिबात घर झाडायचं नाही। लक्ष्मीपूजनाच्या दिवशी जर ही एक चूक तुम्ही केली नाही तर जे काही तुम्ही लक्ष्मीपूजनाला सेवा करणार आहात, मंत्र म्हणणार आहात, जे काही उपाय करणार आहात, जे काही लक्ष्मीपूजन करणार आहात त्याचं संपूर्ण फळ हे तुम्हाला मिळणार आहे। त्यामुळे ही चूक तुम्ही अजिबात करू नका। तर लक्ष्मीपूजनाच्या दिवशी तुमच्या घरात जर ही सगळी कामे होत असतील आणि ही एक चूक जर होत नसेल
तर तुमच्या घरात माता लक्ष्मी ही अखंड स्वरूपात वास करणार आहे। त्यामुळे सगळ्यांनी हे लक्षात ठेवा। तर तुम्हाला आजचा हा माझा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका, सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया नवीन अशा एका व्हिडिओ सोबत। तोपर्यंत श्री स्वामी समर्थ, अवधूत चिंतन, श्री गुरुदेव दत्त।